भोपे समाजाविषयी असभ्य व चुकीची माहिती पराग गंथळे या व्यक्तीनं वृत्तपत्रातून प्रकाशित केली असा आरोप समाज बांधवांनी केला आहे। त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। भोपी ऐवजी भोपे अशी जात बदलवून शासकीय नोकऱ्या मिळवल्या, त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करा, लाभार्थ्यांविरुद्ध कारवाई करा असं वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे। या चुकीच्या माहितीमुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत, शिवाय समाजाची मानहानी झाली आहे। भोपे समाजाबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्यानं शासकीय नोकरदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तेव्हा पराग वसंतराव गंथळे यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। जूनला यांची बातमी प्रकाशित झाली आमची अखिल भारतीय भोपे परिषद आमच्या समाज बांधवाबद्दल, आणि त्यानंतर आम्ही आमचे जे भोपे परिषद आहे त्यांना एक म्हणजे अध्यक्षाला सांगितलं, सचिवाला सांगितलं, सहसचिवाला सांगितलं की बा आपल्या जातीबद्दल अशा प्रकारचं एक निवेदन आलेलं आहे। त्यांनी सांगितलं का आम्ही त्याचा 3 दिवसात तपास करतो आणि जेवढे काही असतील हा पराग गंथळेला शोधून काढतो, परंतु त्याने पूर्वीच्या न्यूजपेपरमध्ये नाव टाकलं नव्हतं। आणि नंतर मग 4 दिवसानंतर आम्ही आमच्या अध्यक्षाला भेटलो। त्या अध्यक्षाने सांगितलं आमच्या जात पंचायतच्या का तुम्ही काही करू नका, तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे आणि तुम्ही त्याला पैसे द्या आणि आपलं सरळ करून द्या। याच्यामध्ये सचिव आमच्या जात पंचायत सचिव आहे सुभाषराव वांदेस्कर, त्याचप्रमाणे डॉक्टर वामनराव महालक्ष्मी अध्यक्ष आणि सहसचिव, त्यानंतर सहसचिव मानेकर यांना अटक झाली। ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये 5-6 लोकांना अटक झाली। आमची ही भोपे परिषद फक्त नावापुरती आहे, पण ही एक जात पंचायत सारखीच आहे। आम्ही 50 वर्ष झाले आमच्या समाजाला भेटलेलं आहे। आपल्या बहारदार चित्रपटांनी सिनेरसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेता राजेंद्र कुमार यांचा 12 जुलै हा स्मृतिदिन। राजेंद्र कुमार यांच्या अनेक चित्रपटांनी त्यातील गाण्यांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केलं आहे। मेरे महबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम हे सर्वांचेच आवडते गाणे। यातील नायक राजेंद्र कुमार यांचा जन्म 20 जुलै 1929 मध्ये पंजाबमधील सियालकोट येथे झाला। रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्यानं सुपरहिट चित्रपट दिले। आस का पंछी, ससुराल संग, गोरा और काला, घराना, धूल का फूल, कानून, आई मिलन की बेला, पतंगा, अकेले मत जइयो, मदर इंडिया, गूंज उठी शहनाई, पालकी, मेरे महबूब, आरजू अशा अनेक चित्रपटातून हृदयस्पर्शी अभिनय त्यांनी केला। याबद्दल 1969 मध्ये त्यांना पद्मश्री बहाल करण्यात आली। 12 जुलै 1999 रोजी त्यांचं देहावसान झालं। स्मृतिदिनी राजेंद्र कुमार यांना सिटी न्यूज परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली। मुझे फिर उन्हीं हाथों का सहारा दे दे, मेरा खोया हुआ रंगीन नजारा दे दे, मेरे महबूब तुझे। बातमीपत्रात बघूया काही धार्मिक बातम्या। मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान सुरू झाला आहे। रमजानच्या महिन्यामध्ये 4 जुम्मे येतात, त्यापैकी पहिला जुम्मा पार पडला, त्याबद्दल सर्वत्र खुशीचं वातावरण आहे। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। रस्त्यावरील गर्दी, वाहतुकीचा खोळंबा, अस्ताव्यस्त वाहतूक, अर्धे अधिक रस्ते व्यापणारं अतिक्रमण, अवैध पार्किंग, हातगाडीवाले, त्यांच्याजवळ परवा न करता उभे राहणारे ग्राहक हे शहराचं नित्याचं चित्र आहे। मात्र ते जीव घेणं आहे हे निश्चित। नुकताच काही दिवसांपूर्वी हातगाडीवाल्याजवळून खरेदी करताना एका महिलेचा जीव गेला। मात्र त्यापासून धडा न घेता सर्रास हातगाडीवाले रस्त्याच्या कडेला उभे राहतात व महिला रहदारीच्या बाजूने उभं राहून खरेदी करतात। आमच्या प्रतिनिधींनी शहरातील जयस्तंभ चौक, राजकमल चौक येथील दृश्य टिपलं आहे। पार्किंग केलेल्या दुचाकी, त्यानंतर ऑटो लगत तिरपी असलेली 4 व्हीलर, त्यातून संकुचित झालेला रस्ता। राजकमल चौकातही शहर बसचा थांबा आहे। फुटपाथ, मग दुचाकीचं पार्किंग, त्यानंतर प्रवाशांना घेण्यासाठी थांबलेली ही शहर बस। या बसनं मार्ग अडवल्यानं आणखी 4 बसेस मागे खोळंबल्या। फुटपाथवर बसलेले पंक्चर दुरुस्तीवाले
आपली जागा सोडून रस्त्यावर काम करतात. हे झालं शहराच्या मुख्य चौकांमधील चित्र. ही परिस्थिती बदलवण्यासाठी मनपा अतिक्रमण विभाग कारवाई करतं, मात्र नगरसेवकच कारवाई रोखतात. गांधी चौकात अतिक्रमण विभागानं कारवाई सुरू केली त्यावेळी एका नगरसेवकानं फोन करून ही कारवाई रोखली. या नगरसेवकाच्या म्हणण्यावरून कारवाई थांबवण्यात आली, शिवाय कर्मचाऱ्यांचीच खटाई काढण्यात आली. यावरून हेच दिसतं की शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत हो न हो तिकडे अपघात होत त्याचं जनप्रतिनिधींना काही देणं घेणं नाही. जनप्रतिनिधी जेव्हा कारवाई रोखतात तेव्हा कर्मचारीही नाराज होतात. जनप्रतिनिधीच व्यवस्था सुधारण्यास उत्सुक नाही असं ते म्हणतात. पण हुकमाचे ताबेदार असलेल्या या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचं ऐकण्याशिवाय काय पर्याय? असंच दृश्य गांधी चौकातलं होतं. तुमने बोले थे गाड़ी हटाने का नहीं, फिर भी इसको देख के गाड़ी हटाया हमने यार. हेलो, ये गांधी चौक की. हेलो, बात तो करो, बोले तो. हेलो, तो ख्याल करो यार, रमजान महीना है ना, रुकड़ करो, पब्लिक को गरम कर रहे हैं यार. तुम आगे देख के तो निकाल लेते यार, रुकड़ गाड़ी रोकते हैं, उनको देख के निकालने के बाद भी तमाशे कर रहे हैं. ब्राह्मणवाडा थडी गावालागत असणाऱ्या मार्कंडा येथे जुन्या मारुती मंदिरातील मारुतीची मूर्ती मंदिराबाहेर फेकून व मंदिरातील घंटा अज्ञात इसमाने टिकासच्या साह्याने तोडली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ब्राह्मणवाडा थडी व मार्कंडा येथे संचारबंदी लावण्यात आली आहे. मंदिराजवळ असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत खिचडी बनवणाऱ्या महिलेला ही बाब लक्षात येताच तिने मंदिर समितीला कळवले. त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून गावामध्ये पोलीस ताफा येऊन पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, पोलीस उपविभागीय अधिकारी सागर पाटील यासह श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट दाखल झाले. ही घटना 10 जुलै मध्यरात्रीला घडली असावी असा अंदाज आहे. मंदिरावर टिकासने वार केलेल्या खुणा आहेत. 48 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी देखील येथे भेट दिली. एक मारकंडा गांव है, ब्राह्मणवाड़ा गांव को लग के, वहाँ पे एक छोटा सा हनुमान मंदिर है गांव में. वो मंदिर में आज सवेरे ऐसे रिपोर्ट मिला था पुलिस को कि वहाँ पे एक हनुमान मंदिर से हनुमान मूर्ति का विटंबना हुआ है. तो इमीडिएटली पुलिस वहाँ पे घटनास्थल पे पहुंचा और पुलिस का तपास शुरू किया. वहाँ पे जो भी विटंबना हुआ सभी गांव के लोगों ने सरकार करके इमीडिएटली जो भी मंदिर का विटंबना हुआ उसका रिपेयर करके पूजा भी किया गया. पीस कमेटी मीटिंग लिया गया और बाद में उसमें गुना दाखिल करके पुलिस तपास चालू है. इसमें कोई भी अफवाह लोग पसर के, कोई भी गलत माहिती पे लोग प्रतिसाद नहीं देते हुए आपसी भाईचारा और शांति सुव्यवस्था जो हमेशा रहता है दोनों समाज में, कोई भी समाज के घटक में, वो हमेशा आगे भी कंटिन्यू करेंगे और पुलिस अपना तपास करके इस कृत्य को जो भी किया है उसका निष्पन्न जल्दी से जल्दी करेगा लोगों का सहयोग से, ऐसा मेरा योजनाबद्ध तरीके से अशांति फैलाने का उद्देश्य ऐसा आरोपी को कितनी देर में 48 घंटे पकड़े जाने के बाद अमरावती जिला ग्रामीण ने कही है, कब आरोपी करने? हम जल्दी से जल्दी घंटे का मैं कोई लिमिट बता नहीं सकता हूँ. जल्दी से जल्दी पुलिस ने इसका दखल लिया है. सभी वरिष्ठ अधिकारी यहाँ पे घटनास्थल पे आए हैं. हमारे एडिशनल एसपी स्वतः पर्सनली यहाँ पे कैंप करके तपास का देखरेख करने वाले हैं. जल्दी से जल्दी जो भी लोगों को इस घटने के बारे में कुछ भी छोटा सा भी माहिती है तो इमीडिएटली पुलिस को बताना चाहिए, ऐसे मैं आह्वान करता हूं. और उसी के जरिए हम जल्दी से जल्दी जो भी समाज कंटक इस कृत्य को किया है उसके जरिए वहां तक पहुंच के इसका हम तपास लगाएंगे, ऐसे मुझे आशा है और इच्छा भी करता हूं. कुछ अफवाह आता है तो उसमें प्रतिसाद नहीं देते हुए न कायदा सुव्यवस्था बचा के रखने के लिए और शांती प्रस्थापित रखने के लिए पुलिस को सहकार्य करें. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.